टीईटी परीक्षा देणाऱ्या सर्व मित्रांना अगदी मनापासून परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा पेपर अतिशय सोपा येणार आहे मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका, रिलॅक्समध्ये पेपर सोडवा। भूमितीची 3 प्रश्न टीईटी पेपर सेकंडमध्ये आलेली 3 भूमितीची प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत। वेळ मिळाला तर नक्की पहा, अगदी 10 मिनिटांमध्ये 3 प्रश्न पाहता येतील। चला तर पाहूया महत्त्वाचे प्रश्न। टीईटी मध्ये पेपर सेकंड आणि पेपर सेकंड मध्ये आलेली भूमितीची 2 ते 3 अतिशय महत्त्वाची उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला जी आकृती दिलेली आहे हा प्रश्न आपण वाचला असेल। हा प्रश्न सोडवायचा कसा किंवा या प्रकारची प्रश्न परीक्षेत आल्यानंतर कशी सोडवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला जो मोठा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण एबीसी मध्ये, या ठिकाणी एमएन ही एसी ला समांतर बाजू आहे आणि समांतर असून या मोठ्या त्रिकोणाचे एमएन मुळे 2 समान क्षेत्रामध्ये विभाजन होते। तर आपल्याला शोधायचे आहे एएम बरोबर एबी ची किंमत किती असेल। मित्रांनो या ठिकाणी जर ही बाजू एमएन ही बाजू एसी ला जर समांतर असेल तर या ठिकाणी हे संगत कोन होतात, म्हणजेच हा कोन जर x असेल तर हा पण कोन x अंश, हा y असेल तर हा पण y अंश आणि हा होतो दोन्हीमध्ये सामायिक कोन। आणि म्हणून आपण असं लिहू शकतो त्रिकोण बीएमएन समरूप त्रिकोण बीएसी, म्हणजे हे 2 त्रिकोण समरूप होतील आणि समरूप असून या ठिकाणी आपल्याला एक कंडिशन माहिती आहे की या ठिकाणी मोठा त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे लहान त्रिकोणाच्या दुप्पट असणार आहे, कारण या ठिकाणी एमएन मुळे हे 2 समान क्षेत्रामध्ये विभाजन झालेलं आहे। म्हणजे जर आपण असं गुणोत्तर लिहिलं एरिया ऑफ त्रिकोण बीएसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएमएन, तर या ठिकाणी बीएसीचं क्षेत्रफळ हे दुप्पट असणार आहे, 2 असणार आहे, तर बीएमएनचं क्षेत्रफळ हे 1 पट म्हणजेच 2/1 असेल। आता हे झालं यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर। याला जर आपण समीकरण नंबर 1 नाव दिलं, आणखी एक आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळासंबंधी गुणधर्म माहिती असायला हवा। समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात, म्हणजेच आपण असं लिहू शकतो एरिया ऑफ त्रिकोण बीएसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीएमएन आणि यांच्या ज्या संगत बाजू आहेत, म्हणजे समजा आता ही एबी बाजू घेतली तर एबी चा वर्ग छेद बीएम चा वर्ग, हे समीकरण नंबर 2 आलेलं आहे। या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 चं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी जी डावी बाजू आहे ती समान आहे आणि डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू पण समान असते, म्हणजेच आपण असं लिहू शकतो एबी चा वर्ग छेद बीएम चा वर्ग बरोबर 2/1। या ठिकाणी हे समांतर लिहिल्यानंतर किंवा समान लिहिल्यानंतर यांच्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया। वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला असं मिळेल एबी छेद बीएम बरोबर वर्गमुळात 2/1। 2चं वर्गमूळ आलं वर्गमुळात 2 आणि 1चं वर्गमूळ 1। आता आपल्याला या ठिकाणी जी किंमत मिळालेली आहे ती किंमत आहे एबी छेद बीएम। तर या ठिकाणी एबी छेद बीएम ची किंमत आपल्याला शोधायची आहे। तर या ठिकाणी पहा, याला जर आपण 1 नाव असंच दिलं, आता आपण दुसरी किंमत शोधूया। याला आपण जर योग क्रिया केली तर आपण असं लिहू शकतो एबी वजा बीएम छेद बीएम बरोबर वर्गमुळात 2 वजा 1 छेद वर्गमुळामध्ये 2, सॉरी छेदामध्ये 1च राहील। वियोग क्रिया म्हणजे फक्त जो छेद आहे तो अंशातून वजा करणे आणि या ठिकाणी याचं उत्तर बीएम मधून एबी मधून जर बीएम वजा झालं तर या ठिकाणी राहील शिल्लक एएम छेद बीएम आणि या ठिकाणी समीकरण असेल वर्गमुळात 2 वजा 1/1। हे समीकरण नंबर 3 असेल तर हे समीकरण नंबर 4। आता या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे। या ठिकाणी समीकरण 4 ला समीकरण 3 न भागायचं। भागत असताना आपण डायरेक्ट असं लिहू शकतो या ठिकाणी पहा, या समीकरणाला आपल्याला भागायचं आहे, म्हणजेच एएम छेद बीएम छेदामध्ये एबी छेद बीएम बरोबर याची किंमत आहे वर्गमुळामध्ये 2 वजा 1/1 आणि याची किंमत आहे वर्गमुळात 2 वजा 1। या ठिकाणी हे बीएम कटेल, 1 तर छेदामध्ये असल्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही
आणि याचं उत्तर असणार आहे म्हणून AM/AB बरोबर वर्गमुळामध्ये 2 वजा 1 छेद वर्गमुळामध्ये 2. आता या ठिकाणी जर आपल्याला पर्यायाचा विचार केला तर हा पर्याय इथं कुठंच दिसत नाही. तर या ठिकाणी जर आपण ह्या समीकरणाला 2 न गुणलं, वर्गमुळात 2 न जर ह्या पूर्ण बाजूला जर गुणलं छेदाला आणि अंशाला, तर या ठिकाणी वर्गमुळात 2 न गुणल्यावर हे 2 होईल, वजा वर्गमुळात 2 येईल आणि छेदामध्ये वर्गमुळात 2 न गुणल्यानंतर 2 येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 तुम्हाला ऑप्शन दिसतोय. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. हा प्रश्न सोडवून देण्याचं कारण एकच आहे की परीक्षेत जर असा प्रश्न आला तर तुम्ही डायरेक्ट तरी उत्तर लिहू शकतात. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न, भूमितीवरील अतिशय महत्त्वाचा. या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये हे कोणाचं माप दिले. तर यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे यामध्ये या ठिकाणी आकृतीमध्ये हा कोन 70 अंशाचा दिलेला आहे. त्याचबरोबर ह्या 2 बाजू सारख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर या 2 बाजू समान दिलेल्या आहेत आणि पुन्हा ह्या तर 3 खुणा केलेल्या ह्या 2 बाजू समान आहेत आणि आपल्याला x ची किंमत काढायची आहे, x चं माप काढायचं आहे. पहा या ठिकाणी हा जर कोन 70 अंश असेल तर या ठिकाणी ह्या 2 बाजू आहेत म्हणून हा पण x अंशाचा असेल आणि हा पण x अंशाचा असेल. आता या ठिकाणी तिन्हीची बेरीज असते 180 म्हणजेच x अधिक 70 बरोबर 180. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 2x बरोबर 180 वजा 70 म्हणजेच 2x बरोबर 110 अंश आणि म्हणून x बरोबर 55 अंश. तर या ठिकाणी x ची किंमत आली या ठिकाणी 55 अंश. त्याला हा रेषीय जोडीतील कोन आहे आणि म्हणून हा कोन जो असणार आहे तो 180 वजा 55 करावा लागेल. 180 वजा 55 केल्यानंतर आपल्याला मिळेल 125 अंश. आता हा 125 झाला. पुन्हा ह्या 2 बाजू सारख्या आहेत म्हणजे आपण या ठिकाणी y अंश आणि हा y अंश लिहू शकतो. म्हणजे पुन्हा आपल्याला असं लिहिता येईल 125 अधिक y बरोबर 180 अंश. म्हणजेच 2y बरोबर 55 अंश आणि म्हणून y ची किंमत येणार आहे 27.5 अंश. पुन्हा हा 27.5 अंश झाल्यानंतर हा त्याचा रेषीय जोडीतील कोन आहे. हा रेषीय जोडीतील जर कोन काढायचा असेल आपल्याला तर या पद्धतीने आपण काढू शकतो. 180 मधून 27.5 वजा करावं लागेल तर आपल्याला रेषीय जोडीतील कोन मिळेल आणि हा रेषीय जोडीतील कोन काढत असताना हे जर 5 केलं तर 5 वजा होईल दशांश चिन्ह. पुन्हा या ठिकाणी 9 असेल, 9 मधून 2 गेले, 7 गेले, 2 राहिले. पुन्हा या ठिकाणी 7 असेल, 7 मधून 2 गेलं, 5 राहिलं आणि हे 152.5 अंश असेल. पुन्हा या ठिकाणी हा x आणि हा x असेल जर आपण विचार केला तर हा आला 152.5 आणि ह्या मग दोन्हीची बेरीज असणार आहे 27.50 अंश आणि याला जर निम्म केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 13.75 अंश इतका कोन असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृती दिलेली आहे आपल्याला. या ठिकाणी आकृतीमध्ये या ठिकाणी ह्या समजा एल आणि एम रेषा असतील तर ह्या समांतर असून या ठिकाणी हा 35चा कोन दिलेला आहे आणि दुसरा 40चा कोन दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी या कोणाचं माप विचारलेलं आहे आकृतीमध्ये. तर पहा रिपीट प्रश्न होत आहेत म्हणून हा प्रश्न आवर्जून घेतलेला आपण. या ठिकाणी जर आपण आणखी एक समांतर रेषा काढली तर काय होतं पहा. ही समांतर रेषा काढलेली आहे आपण. आता ही समांतर रेषा काढल्यानंतर हा 35चा असेल तर हा पण कोन 35 अंशाचा असेल कारण हे वितक्रम कोन आहेत. त्याचबरोबर हा 40चा असेल तर हा पण 40चा असेल कारण हे 2 वितक्रम कोन आहेत आणि म्हणून ह्या दोन्हीची बेरीज असणार आहे 40 अंश अधिक 35 अंश बरोबर 75 अंश. आता ह्या संपूर्ण वर्तुळाचं जे माप असतं ते 360 अंश असतं. त्यापैकी हे 75 अंश जर वजा केलं तर 360 वजा जर 75 केलं आपल्याला तर आपल्याला किंमत मिळेल 5. यामधून 15 मधून 7 गेले 8 आणि 285 अंश. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. या ठिकाणी जे आपल्याला कोन विचारलाय या कोणाचं माप आहे 285 अंश. मित्रांनो चॅनल सोबत राहा. चॅनलवर आतापर्यंतच्या सर्व टीईटी 2013 ते टीईटी 2017 सर्व व्हिडिओ पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे सर्व व्हिडिओ स्पष्टीकरण सह सोडवून दिलेले आहेत. आजचा पेपर झाल्यानंतर पण लगेच
आज जो पेपर आहे 15 जुलै रोजी, आजचा पेपर झाल्या सुद्धा आजच्या सर्व गणित प्रश्नांची स्पष्टीकरण आपल्याला याच चॅनलवर पाहायला मिळतील. सबस्क्राईब करा, चॅनल सोबत राहा आणि दररोज अपडेट गणित पाहत राहा मित्रांनो. दररोज 10 नवीन गणित पण आपण चॅनलवर देतोय, तर चॅनलच्या सोबत राहा. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.